ए गब्बस, गप ना. अगं गबस, अगं गप बस ना, तुला कळतं. अगं बाई 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 बाई, हद्द झाली हा आता. जरा कपडे वाळत घालायला बाहेर का गेले, तू मारायला लागलीस तिला. अगं हिची मेहंदी जाण्यासाठी ब्लीच लावलंय, ते पुसलं असतं तर. मी मारत नाही तिला. अगं मी झोपेतून उठले तरी बोंबटत होती, म्हणून तिला गप्प करायला, म्हणून तिचं रडणं थांबवत होते. ही पद्धत झाली रडू थांबवायची. पोरगुद मरली असती म्हणजे. ए सोन्या 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 सोन्या, नाही 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 सोन्या, तुला नाही तुला नाही तुला नाही. काय गो 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 गो. आनंदी, ती लग्नातून पळून आली आहे, पाळण्यातून नाही. तुला बाळासारखी काय बोलतेस तिच्याशी? चुप. परी, काय वाईट स्वप्न पडलं का तुला? विकी आणि बाबाची आठवण आली का? मग काय किड्या मुंग्या चावल्या का? मग काय झालंय? ब्लॉक. ब्लॉक? तुला ब्लॉक हवाय? तो कुठून आणायचा? याच खोलीचं भाडं परवडत नाही मला. आता ब्लॉक कुठून घेऊ तुला? नाही, तो ब्लॉक नाही. विकी आणि माझा एकच ग्रुप होता ना, तर माझ्या सगळ्या मित्रांनी मला ब्लॉक करून टाकलंय. मला मित्रच नाही येत आता. आय हॅव नो फ्रेंड्स. काय करायचं, चहा प्यायचा का? नको का? किती प्यायले तर रे, 8-8 कटिंग झाली. लहान आतड्या मोठ्या आतड्याबरोबर स्विमिंग करायला गेला तर चहामध्ये. मग काय करायचं, ते ते प्यायचं घरी. ते असं पिवळं पिवळं असतं बघ ते. काय पियुष? नाही पियुष नाही रे, ते माझ्या मित्राचं नाव आहे. ते नाही का, ते असं ते काहीतरी घट्ट असतं बघ, त्यावर असं काजू बदाम पिस्ते वगैरे किसून घालतात ते. रबडी. ओ शेट, रबडी खातात. आपण पिऊया. नाही रे, नाही ते नाही रे, ते बघ ते नसतं का, ते असं हे असतं असं फिसकट फिसकट असतं बघ ते. अरे काय फिसकट, काय मला नाही माहिती फिसकट बिस्कट. मग ते नाही करे, ते प्यायल्यावर असं होतं बस, असं होतं प्यायल्यावर. तसं नाही बघ, असं होतं. आलं नाही, आलं नकोय रे आपल्याला ना. काय? अरे मग नाही माहिती मला फिसकट बिस्कट. मग काय माहितीये तुला? मला एवढंच माहितीये, मला बोर झालंय. काय करायचं? कॉफी प्यायची? कॉफी नको रे, श्रीमंतांचा शौक आहे तो. आपण गरीब बापडे माणसं, आपण का कॉफी प्यायची? माझा तर कालच धंदा बुडलाय रे. मी तर आताच नोकरी सोडली रे. चहा प्यायचा? चहा प्या म्हणतोस? होय चालेल. हे भगवान, जरा 10-12 लिटर चहा पाठव रे तुझ्या भक्तांसाठी. रॉयल कारभा. परी अगं इतकं रडू नये. खूप रडल्याने डोळे जातात म्हणे. पण आता काय उपयोग आहे? तसं तिला तिचे फ्रेंड्स दिसणार नाहीत ना. हा, मग डोळ्यांचा काय उपयोग? सगळ्या फ्रेंड्सनी तिला ब्लॉक केलं ना. गप ग. अगं कशाला खोड काढते तिची? मी कुठे खोड काढते? मी तर नारळ सोलते. रडते ती आणि डोळे तुझे खराब झालेत.
सॉलिड दोस्ती आहे तुमची. हो आहेच भारी. बेस्ट फ्रेंड होतो मी. हो की नाही परी? काय जोरात मुहूर्त शोधलाय ना तिची बेस्ट फ्रेंड व्हायचा. विठ्ठला आज संकष्टी आहे का? संकष्टी नाहीये, पण आज तिच्या सगळ्या फ्रेंड्सनी तिला ब्लॉक केलं ना. कितने हैं सेल्समैन यहाँ, कितने हैं क्लाइंट यहाँ, मैग्नेट में किस किस को दूं, मेरी हर कंपनी बंद पड़ जाती, ये लॉस में कैसे भरूं, क्योंकि अरे वाह वाह. फडतूस गीतकार साहिल फिल्मी यांनी हे गाणं आत्ताच लिहिलेलं दिसतंय मला डिवचायला. अरे खरंच असंच गाणं आहे गोविंदाचं. अच्छा. आणि हे गाणं गोविंदा कोणाला? मॅग्नेट विकणाऱ्या करिश्मा कपूरला म्हणत असतो का? चांगली आयडिया. नीच नराधम युसलेस घाणेरडा. अरे पप्या असताना आता तर त्याने मला हसवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली असती. क्या साहब क्या चल रहा है? कितना चाय पियोगे? अब मैं अपनी दुकान यहाँ पे लाया हूँ. अब जितनी चाय पीने उतनी पी लेना है. देवासारखा धावून आलास रे भगवान. खरंच सांगतोय, नाहीतर हा राक्षस माझ्यासारख्या निरागस बालकाचे लचके तोडत होता. तू बस रे, बस बस इकडे बस बस. चल तुला चीअर अप करतो. कमॉन गौरव, तुला एक जोक सांगू का? जोक. एकदा एक बाबा ऑफिस मधनं काम करून घरी येतात आणि त्यांचा मुलगा असा टीव्ही समोर बसलेला असतो असा. तर बाबा मुलाला विचारतात, काय बाळा जेवलास का? मुलगा म्हणतो, हो बाबा मी जेवलास. बाबा म्हणतात, बर ठीक आहे ठीक आहे. बाळा काय जेवलास? मुलगा म्हणतो, बाबा मी भाजी खाल्ली, मी भाकरी खाल्ली, मी भात खाल्ला. भाऊ म्हणतात, अरे ब नाही रे बाळा, भ भ. मुलगा म्हणतो, भर भाभा. हे बघ भगवानला आवडला जोक. आपलं हे भगवानला आवडला जोक. ए हा हस ना रे. ए किती भावलट आहेस तू. तुला जोक नाही आवडला का? हस ना रे, हस ना. किती भोर आहे रे हा. जाऊ दे, मी पप्प्यालाच सांगतो जोक. हो रे बाबा. भाई क्वीन तर पप्पानी. कटकट्या फोनच्या. भाई द नंबर यू आर कॉलिंग इज बिजी, गेट आउट. इस रूट की सभी लाइन त्रस्त है, कृपया संध्याकाळी फोन कीजिए. हा पप्प्या काय कॉल सेंटर मध्ये कामाला लागलाय का? काय माहित काय झालं. माझ्या तोंडावर ठेवला रे फोन. मग आता काय करायचं? काहीतरी करायला हवं यार, खूप बोर होतंय. चहा प्यायचा? चहा नको रे यार. चहा है तुम्हें चहा से भी ज्यादा बास झाला चहा. मग ते प्यायचं करे काय जे प्यायल्यावर असं होतं बघ. विष. मग खूप गरम कॉफी. श्रीमंतांचा शौक, हरकत नाही. बेटा एक कॉफी बनाओ 1/2, एक हीरो नंबर 1 के लिए, एक कूली नंबर 1 के लिए. अभी बनाता हूँ साहब, इसीलिए तो दुकान यहाँ पे लाया हूँ. चाय कॉफी उकला जो चाहिए वो मिलेगा. बनाओ. ब्रो, ज्या ग्रुपवर मी आहे ना त्या सगळ्याच्या ग्रुपच्या ऍडमिन मीच आहे यार. पण म्हणजे मुकी मुक्ता म्हणजे त्या ग्रुप्सवर आता मी नाहीये म्हणजे कोणीच बोलत नसेल ना, त्यांना बोलताच येत नसेल. सो ते काय सॉरी.
पण म्हणजे आता त्या ग्रुपवर मी नाहीये तर सगळे माझ्याबद्दल बोलत असतील का? आनंदी पर मार्गी तवे मेस्लिन कताना नहीं बता कि हुआ था मैं और चादम को पर बजे थे हम ये होती सर ए यार मतलब फालतूगिरी यार. एकतर आधीच सगळ्यांनी ब्लॉक केलाय. जे फ्रेंड्स आहेत ते पण बोलत नाहीयेत. अरे यार ए हट यार. I'm so fed up. मुक्ता अगं तिने दार लावून घेतलंय. मग अगं परी परी ए परी अगं मुक्ता अगं सांग नाही ए परी ऐक ना जीवाचं काही बरं वाईट करून घ्यायचं नाही हा बाळा. ए राणी राणी ऐकतेस ना अगं मुक्ता सांग नाही काहीतरी. ए काही जीवाचं बरं वाईट वगैरे करणार नाही ती. तेवढी हिंमत नाही तिच्यात. रडेल आणि येईल बाहेर. अगं बाई माझा फोन. BFF BFF म्हणजे अगं काय केलंस तू. आज मेरे फ्रेंड्स के पास क्या है? गाड़ी है, बंगला है, बैंक बैलेंस है, नौकर है, चाकर है, पर परी परी नहीं है. और परी के पास क्या है? परी के पास नए दोस्त है. परी के पास नया ग्रुप है. वेड लागलं का हिला. हॅलो हे आनंदी व्हॉट्सअप बेब. ते काय तुला माझ्याशी तोंडाने बोलायला वेळ नव्हता ना म्हणून मी ग्रुप फॉर्म केला आणि आता मी तुझ्याशी फक्त इथेच बोलणार आहे. बाय. सेंड. BFFs? बेस्ट फ्रेंड्स फॉर एव्हर. अरे काय चाललंय हे. या परीने आपल्या 6 लोकांचा ग्रुप फॉर्म केलाय. हो पप्या पण आहे त्यात. हो तू म्हणतोस तसं बाबा. चोरी बहील दिवानी. अरे कम्प्लीट डोकं फिरलंय रे या परीचं. अरे हाच बाबा आता हे ग्रुप. ओके सेट ऑल सेट. ऑसम व्हिडिओ पाठवूया. ओके डू दिस. हे कर. या या ॲटिट्यूड ॲटिट्यूड. ग्रेट. तू पाऊट कर. पाऊट. या या ग्रेट. ओके सुरू करते. माझ्या मागे म्हणायचंय. ओके हाय गाईज. हाय गाईज. म्हण ना. रिअल मी पोरांना हाक नाही मारणार. मी म्हणते. ओके रेडी. हाय गाईज. हाय गाईज. हाय साहिल. हाय गौरव. हाय पाप्या. ए बंद कर बंद कर बंद कर. त्याचं नाव पाप्या नाहीये पप्पी आहे. हा रेडी रेडी. हाय गाईज. हाय गाईज. हाय साहिल. हाय गौरव. हाय पाप्या. हाऊ आर यू गाईज. ए भेटूया ना प्लीज. अशी कुठली टपरी शपरी आहे का? अशी कूल. हा हा थोडा चहा वगैरे टाइप्स कधी टाकूया ना. हा मला लोकेशन सेंड करा. मी अँड माय गर्ल्स विल अराइव. ओके पीस आउट. आउट. श्योर श्योर. अरे रॉयल कारभार. चलो किसी डिस्को में जाए, किसी होटल में खाए, कोई देख लेना हमें यहाँ, कहीं घूम के आए हम. अरे इट्स टाइम टू पार्टी रे. चल पार्टी. अरे परत पार्टी. अरे परवाच पार्टी केलीस तू. उद्या पण पार्टी करूया. आठवडाभर पार्टी करूया. पार्टी चालतच राहील. मग न्यू इयर येईल, मग बर्थडे येईल, मग सगळ्या पार्टी कसली पार्टी ही. कसली पार्टी. अरे परवाची पार्टी माझी नोकरी गेली म्हणून होती. आजची पार्टी तुझी कंपनी बंद पडली म्हणून. अरे वा वा वा. कोण आहात आपण. कोण आहात आपण. टाटा बिर्ला यांचे वंशज आहात का. आणि असाल तर ते पैसे जरा जपून ठेवा. हा अरे अंकल आपको जाना था जापान, पहुंच गए चीन. समझ गए ना. आंटी जी नहीं समझे, जरा समजाइए ना. हे बघ
म्हणजे माझी ना एक अत्यंत टिपिकल सिंपल मराठी माणूस फिलॉसॉफी. अच्छा. जोपर्यंत माझ्या नाकातोंडात पाणी जात नाही ना तोपर्यंत मी हातपाय मारत नाही. कसं आहे ना, मी नोकरी करून साठवलेले काही पैसे होते माझ्याकडे. आता ते पैसे जोपर्यंत संपत नाहीत ना तोपर्यंत माझी बोंब होणार नाही, आणि जोपर्यंत माझी बोंब होणार नाही ना तोपर्यंत मी पेटून उठणार नाही. सो आत्ता माझा फंडा असा आहे ना की ते साठवलेले पैसे पटकन खर्च करायचे, म्हणजे माझ्याकडे काही पैसेच उरणार नाहीत, आणि मग माझी बोंब होईल, आणि मग मी पेटून उठीन नवीन पैसे कमवायला. कशी आहे फिलॉसॉफी? वाह. चला, मी जरा ग्रुपवर सगळ्यांना कळवतो कुठे भेटायचं. जरा लीड घेतो मी स्वतः. पाहतो आणि येतो. गाईज, टपरीवरचा चहा मी पहिल्यांदा पिते हा टपरीवरचा चहा. किती भारी ना, न विसरलेले इनसाइड, स्टिकी आउटसाइड, खूप भारी आहे. फोटो काढूया का? फोटो गाईज, पोज. हॅपी या हॅपी. ही परी म्हणजे कंप्लीट पार्सल. ज्या ज्या गोष्टी Selfie. वाटते त्यात तिला एन्जॉयमेंट वाटते. स्माईल ना. आपली सुद्धा घृणा वाटते. ये नाही ठीक आहे, एन्जॉय. चल ना तू ये. अरे चहा होते आता अंगावर. ए, साहिल सांग ना काय सीन आहे. थांब ना, त्या दाढीवाला बाबाला येऊ दे, मग सांगतो तुला. अरे सांग रे, तो काय येत नाही आता. वाटतं फालतूगिरी यार. सांग की पटकन. माझ्याकडं काहीतरी गुपित आहे असं तोंड घेऊन फिरणारे लोक डोक्यात जातात आपल्या. बघा. गौरव, का रे, का आला नाही तो अजून चिडलाय का तू तुझ्यावर? पप्याचा राग एका दिवसापेक्षा जास्त टिकू शकत नाही, आणि तो टिकला तर ज्याच्यावर राग आहे तो माणूस टिकत नाही. त्याला सांग बिल मी भरणार आहे, म्हणजे त्याला इंटरेस्ट येईल या सगळ्या प्रकारात. आला इंटरेस्ट आला. पप्याला इंटरेस्ट आला आणि तू बिल भरणार ऐकून तो पण आला. Come on यार, नो नो. तुला या न विसरलेल्या चहाच्या ग्लासची शपथ आहे. आता Come on, जा जा जा. अरे किती फोन करतो. परत क्यूट यार, मी किती मिस केला तुला यार. कुठे होतास तू? किती क्यूट आहे तुझा शर्ट आणि तुझी दाढी. ती तर मला इतकी आवडते ना पाप्या. यू आर सो क्यूट, लाईक वन टेडी. वही है, यार, यू आर एज वही फ्लफी एज अ टेडी. समझा भाई. पाप्या, आय वॉज मिसिंग यू सो मच. तुझे गाल ना सतत हात लावावेसे वाटतात, मारावंसंही वाटतं मध्ये मध्ये. तुझा शर्ट बुक्कीच मारावीशी वाटतं तुला कधी कधी, आणि तुझ्या दाढीतले केस तर मला आधी. सॉरी सॉरी. काल भांडलास ना माझ्याशी म्हणून तुझी केस घेतली. आय मीन घेतला. भाई आजपर्यंत केसाला सुद्धा धक्का लावला नव्हता कोणी पप्या राणीच्या. आज याने केस उपटलाय. मग मग काय भाई, तुझी केस घेतो मी आता. मी असं कसं बाई, काय बॉडी गार्ड ठेवलंय. बस 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 बस. बर चला आता, कुठे? मी तुम्हाला सगळ्यांना ट्रीट देणार आहे. चला जाऊया. अरे पण कुठे? अरे चला ना यार, प्रश्न काय विचारता. चला. घाणेरड्या गलिच्छ जागेवर जाऊया ना कुठल्या तरी. मला ना ते मळकट टेबल त्यावर बसायचं. की या हॉटेलमध्ये येणाऱ्या प्रत्येक माणसासमोर अशी आपण स्माइल ठेवायची आणि म्हणायचं, येस सर, मे आय हेल्प यू. समोरचा माणूस कितीही चिडचिड करत असला, कितीही ॲरोगंट असला, कितीही गाढव असला, कितीही आपला अपमान करत असला, तरी आपण काय करायचं, आपण अशी स्माइल ठेवायची आणि म्हणायचं, येस सर, मे आय हेल्प यू. गेट आउट. आय क्विट. तुझ्याबरोबर खूप कम्फर्टेबल वाटायचं साहिल, खूप पॉझिटिव्ह वाटायचं. थँक्स. या नोकरीची आणि या जागेची चांगली आठवण म्हणून हे सुद्धा घेऊन जातो बरोबर. त्या साहिलला माझ्या सोबत ठेवतो. साहिल, प्रियंका, हाय, कशी आहेस?